आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी अळूवडी। थोडीशी वेगळ्या पद्धतीची आज आपण अळूवडी बनवलेली आहे। हे करायला खूप सोपी आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। अगदी 15 ते 20 मिनिटात हे अळूवडी बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार, तर आज आपण बनवणार आहोत अळूवडी। अळूवडी आपण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। न वाफवता आज आपण अळूवडी बघणार आहोत। तर त्यासाठी मी 9 ते 10 अळूचे पानं घेतलेले आहेत। अशा प्रकारे गावरान पानं आहेत, त्याच्या लाल शिरा आहेत आणि दांड्या सुद्धा लालच राहतात। कोवळे पानं आहेत आणि अशा प्रकारच्या पानाची अळूवडी खूप छान लागते, घशात खवखव करत नाही। तरी थोडेसे कोवळे पानं आहेत, तुम्ही जास्त निब्बर जर असेल तर याच्या शिरा चाकून थोड्याशा वरच्यावर काढून घेऊ शकता। पण हे कोवळे पानं आहेत त्यामुळे आपल्याला शिरा काढायची गरज नाही। थोडेसे लाटण्याने लाटले का ह्याच्या शिरा अशा नरम होऊन जातात आणि आपली अळूवडी सुद्धा व्यवस्थित बनते। तर आपल्याला ह्याच्या शिरा थोड्याशा लाटून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे बघू शकता, एकदम शिराशी स्मूथ झालेली आहे। पटकन कोवळी पानं आहेत त्यामुळे पटकन शिरेची अशी स्मूथ झालेली आहे। अशा प्रकारे बाकी सुद्धा आपण याच्या शिरा अळूच्या पानाच्या लाटून घेऊया। अशा प्रकारे सगळ्या अळूच्या पानाच्या शिरा अशा लाटून घेतलेल्या आहेत, एकदम स्मूथ झालेले आहेत। तर आता आपण पीठ भिजवून घेऊया अळूच्या पानाला। अळूचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला बनवून घ्यायचा आहे। तर इथं एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। थोड्याशा तिखट आहेत मिरच्या, थोड्याशा तिखटच मिरच्या आपल्याला वापरायच्या आहेत। 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा। आता याचं एक आपल्याला न पाणी घालता वाटण बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारचं मी न पाणी घालता वाटण बनवून घेतलेलं आहे। आता लगेचच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये घालायचं आपल्याला पाव वाटी तांदळाची पिठी घालायची आहे। त्यानंतर कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आपल्याला यामध्ये। 2 चमचे पांढरे तीळ, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर। आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव वाटी ओल्या नारळाचा चव। ओल्या नारळाचा चव घातल्यामुळे आपल्या वडीला चव खूप छान येते। आता यामध्ये घालायचं आपल्याला हे बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे, मिरची, ओवा, जिरे आणि लसूण। आता आपल्याला हे व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे पीठ। थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला। नारळाचा चव घातल्यामुळे वडीला आपल्या चव खूप छान येते। नारळाचा चव घालणं ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालन तुम्ही। आणखीन आपल्याला थोडंसं पाणी घालून हे पीठ भिजवायचं आहे। थोडंसं घालायचं आहे पाणी। सॉरी, मी मीठ घालायचं विसरून गेले होते। तर आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं। आता मी इथं अर्धा लिंबू घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अळूवडी करताना चिंचेचा कोळ घातला जातो, पण मी लिंबू घातलेला आहे। आमच्याकडल्या साईडला न वाफवता अळूवडी बनवली जाते, त्यामध्ये लिंबाचा रस घातला जातो। व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। जास्त आपल्याला पातळ पीठ करायचं नाही, असं थोडंसं घट्टसरच पीठ भिजवून घ्यायचं आहे।
आपल्या आळूच्या पानाला व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. लगेचच आता आपल्याला आळूचे पानं बनवून घ्यायचे आहेत. मी इथं एक आळूचं पान घेतलेलं आहे. आता याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जास्त जाड पण पीठ लावायचं नाही आपल्याला, असं पातळ लेयर लावून घ्यायचा आहे पिठाचा एकसारखा. अशा प्रकारे हवं तर तुम्ही यावर एक आणखीन पान लावून घेऊ शकता, पण एकच पानाची आळूवडी बनवल्या जाते तळण्यासाठी. तर आता आपण लगेचच याला फोल्ड करून घेऊया. अशा प्रकारे याला थोडंसं आपल्याला वरतून पीठ लावायचं आहे, म्हणजे आळूवडी व्यवस्थित आपली अशी व्यवस्थित बनते आळूवडी आपली. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशी गच्च अशी आळूवडी आपली तयार झालेली आहे. आता दुसरी सुद्धा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. दुसऱ्या सुद्धा पानाला आपल्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे, म्हणजे आळूवडी तळताना सुटत नाहीये. अशा प्रकारे लातूर उस्मानाबाद साईडला अशा प्रकारेच आळूवडी बनवली जाते. ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे प्रत्येक वेळेस पुरणाचा स्वयंपाक केला जातो, त्यावेळेस आळूवडी ही पुरणाच्या ताटात बनवली जाते. ही करायला फार सोपी आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशी मस्त आळूवडी बनलेली आहे. बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच वड्या बनवून घ्यायच्या आहेत आळूच्या. अशा प्रकारे मी सर्व आळूवड्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे एक आळूवडीचे मी 3 भाग केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि जास्त जर छोटे असेल अशा प्रकारे तर याला कापायची सुद्धा गरज नाही, तुम्ही अशीच तळू शकता. आता तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे. लगेचच आपल्याला आळूवडी तळायला घ्यायचे आहे. बाकी राहिलेलं सुद्धा आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत. सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये थोडंसं आपण पीठ घालून बघूया. तेल आपल्याला व्यवस्थितच गरम करून घ्यायचं आहे. तेल जर व्यवस्थित नाही गरम झालं तर आपली आळूवडी तेलकट होऊ शकते, तेल शोषून घेऊ शकते. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे. पीठ काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला हे आळूवडी सोडायचे आहेत. आता आपल्याला व्यवस्थित हे थोड्याशा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे आळूवडी तळून घ्यायची आहे. मस्त झालेलं आहे. कलर सुद्धा असा मस्त आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. असा कलर सुद्धा गोल्डन आलेला आहे. तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली आळूवडी तयार झालेली आहे. तर यामधलं आपल्याला तेल व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. मस्त झालेली आपली आळूवडी. आता हे काढून आता आपल्याला बाकीच्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. मस्त आपली आळूवडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता असा कलर सुद्धा मस्त आलेला आहे. आता
बाकीसुद्धा आपण अशा प्रकारे तळून घेऊया। मस्त कुरकुरीत आळूवडी आपली तयार झालेली आहे। आमच्याकडल्या भागाला म्हणजेच लातूर उस्मानाबाद साईडकडल्या भागाला अशा प्रकारे आळूवडी बनवली जाते। खूप छान लागते आणि करायला सुद्धा फार सोपी आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।